डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र, निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र. अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा. संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर. संपर्क 9623 25 67 22. संगमनेर शहरातील अंमली पदार्थांची तस्करी आणि गुन्हेगारी तातडीनं थांबवा, यासाठी महिला पदाधिकारी आक्रमक झाल्यात. लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर शहर हे विकसित आणि वैभवशाली शहर म्हणून ओळखलं जातं. मात्र मागील 1 वर्षापासून संगमनेर शहरामध्ये अंमली पदार्थांची तस्करी, गुन्हेगारी, दहशत, चोऱ्या यांचं प्रमाण वाढलंय. हे तातडीनं थांबवा अशी मागणी सर्व महिला पदाधिकाऱ्यांनी संगमनेर पोलिसांना केली आहे. नगराध्यक्षा मैथिली तांबे आणि माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर शहरातील विविध महिलांनी शहर पोलीस निरीक्षक बारवकर यांना निवेदन दिलंय. संगमनेर शहरामध्ये सध्या अंमली पदार्थांचा अवैध व्यवसाय मोठ्या प्रमाणावर वाढलाय. त्यामुळे शहरातील तरुण पिढी व्यसनाधीन होतीये. या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांची गस्त वाढवणं, पेट्रोलिंगची राऊंड वाढवणं, संशयित व्यक्तींवर सातत्यानं लक्ष ठेवणं, तसेच अंमली पदार्थांची अवैध विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणं अत्यंत आवश्यक बनलंय. शहरामध्ये मागील काही दिवसांपासून चोरी, मारहाण आणि दहशत निर्माण करणाऱ्या घटनांमध्ये वाढ होताना दिसतीये. यामुळे महिलांसह सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. यावर पोलीस प्रशासनानं तातडीनं लक्ष घालून प्रभावी उपाययोजना करणं गरजेचं आहे, अशी मागणी या निवेदनातून केली गेली आहे. काय करा, मला फोन करा किंवा 112 रात्री बसले ना, तुम्ही घरून फोन करा. मी काय कुणाला नंबर स्टोर करणार. रात्री 100% दारू 100% नाही. मी परवा सांगतो, मला परवा आपण मी जाऊन त्या जानता घेऊन त्यांना पकडून आणून पुन्हा दाखवतो. मंदिरांच्या पाठीमागे मी मालदाड रोडला राहते. मालदाड रोडला मोठं भाजी मार्केट आहे. प्रत्येक महिला भाजी मार्केटला भाजी घेण्यासाठी जातात. महिलांच्या मनावर एकदम मोठं हे असतं की आपण आता भाजीला घेताना जाताना अक्षरशः महिला गळ्यात जे मंगळसूत्र घातलेले ते घरात काढून ठेवतात आणि मग नंतर भाजी घ्यायला जातात. इतकी दहशत आहे. चालता चालता मोटरसायकलवर म्हणजे गाडीवर नंबर नसलेले 2 तरुण महिलेच्या जवळून जाऊन 1-2 चक्कर मारतात आणि जाता जाता लगेच कसं काय असं ना, खोटं असू नाही तर कसं ते गंठन खोटं असलेलं गेलेलं काही नाही, पण एका मानेला याला इजा होण्याची खूप मोठी भीती आहे. त्यांच्या हातात ब्लेड असतं आणि महिला खूप घाबरलेल्या आहे मालदाड रोडच्या. शक्यतो पोलिसांना माझी खूप विनंती आहे, मालदाड रोडकडं जास्त लक्ष द्यावं. तिथं आजूबाजूला आता ते थोडं मोठं ग्राउंड आहे, तिथं पण मुलं आता घोळक्यांनी बसायला लागलेले आहेत. तरुण पिढीतले मुलं ते आम्ही डोळ्यांनी बघतोय आता सध्या. तर कृपा करून ताईंनी सांगितल्याप्रमाणे पोलिसांनी याच्याकडे गांभीर्याने बघावं आणि लक्ष द्यावं, एवढी माझी कळकळीची विनंती आहे. सर्व महिला भगिनींच्या वतीने आदरणीय दुर्गाताई तांबे यांच्या नेतृत्वाखाली आज या ठिकाणी निवेदन घेऊन आलेलो आहोत. खरंच सोन्याचा भाव खूप वाढलाय आणि त्याच्यामुळं महिलांकडे दागिने असले तरी घालता येईनात अशी परिस्थिती झाली. आणि काहीतरी 4-2 ग्राम जरी महिलांनी घातलं तरी आता एवढ्यामध्ये इतके चोरीचं प्रमाण वाढले. ते महिलांचे मंगळसूत्र चोरीला जाऊ राहिले. ती चोरी तर होतेच, पण त्या ठिकाणी महिलांना ती महिला जर गाडीवर असली किंवा तिच्या पतीच्या पाठीमागे बसलेली असली तर तिला इजा पण होते. तर हे सगळं प्रकरण थांबलं पाहिजे. आणि खरं म्हणजे या ठिकाणी मी हे नमूद करेन की माझी एक मैत्रीण होती, तिचं मंगळसूत्र 2 तोळ्याचं मंगळसूत्र चोरीला गेलं. ती वेड्यासारखी आमच्याकडे सारखी गरके घ्यायची आणि पोलीस स्टेशनला पण गरके घ्यायची. ती बिचारी कोरोनामध्ये गेली पण तिचं मंगळसूत्र सापडलं नाही 2 तोळ्याचं. म्हणजे अशी परिस्थिती, त्याच्यामुळं असलं तरी घालता येईना, इतकी अवघड परिस्थिती झाली. आणि अंमली पदार्थाचं सुद्धा खूप प्रमाण वाढले. जिथं जिथं ग्राउंड असतात तिथं तिथं इतके सकाळी जर बघितलं तर दारूच्या बाटल्या पडलेल्या असतात. तर हे सुद्धा संगमनेर शहराची ही संस्कृती नाहीये. खूप चांगल्या पद्धतीचं संगमनेर शहर आहे. आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संगमनेरचं नाव एक वेगळ्या पद्धतीने घेतलं जातं.
तर याला कुठेही गालबोट नाही लागली पाहिजे. म्हणून आम्ही सर्व महिला भगिनींच्या वतीने विनंती करतो की पोलिसांनी याविषयी थोडंसं अधिक जागरूक राहिलं पाहिजे आणि त्यासाठी आम्ही सगळ्या प्रकारचं सहकार्य आम्ही त्या ठिकाणी त्यांना करू. परंतु ह्या गोष्टीचा बंदोबस्त झाला पाहिजे एवढीच मी विनंती सर्व भगिनींच्या वतीने करते. खरं तर शहरामध्ये अजिबात म्हणजे गुन्हेगारीचं प्रमाण इतकं प्रचंड वाढलं की गेल्या आठवड्यामध्ये जवळजवळ 10 ते 12 महिलांचे मंगळसूत्र हे चोरीला गेलेले आहेत. कुणी झाडताना कुणाचं ओढलंय सकाळी, कुणी फिरायला चाललेले आहेत, कुणी मुलांना शाळेतून घेऊन चाललेले आहेत, कुणी त्यांच्या पतीबरोबर गाडीवर चाललेले आहेत. असं मंगळसूत्र ओढण्याचं प्रमाण हे फार प्रचंड असं प्रमाण आहे. आता सर्वांना कल्पना आहे सोनं खूप महाग झालेलं आहे. महिला काहीतरी आपले मणी ओवलेले बिवलेले घालून गळ्यामध्ये जातात. भारतीय संस्कृतीमध्ये मंगळसूत्र घातलंच जातं. मंगळसूत्र नाही घातलं तर तेही समाजाला मान्य होत नाही आणि किती दिवस खोटं घालणार तरी. आणि तसं प्रमाण इतकं प्रचंड आहे, मग पोलीस लक्ष का देत नाही हा प्रश्न आम्हाला पडलेला आहे. वर्षानुवर्ष असलं कधी कधी झालं नाही. महिला चांगलं सोनं नाणं घालून फिरत होत्या, परंतु असं हे प्रमाण वाढलेलं आहे. अंमली पदार्थांचं खूप प्रमाण वाढलेलं आहे आणि दारू पिण्याचं तर खूप प्रमाण आहे. सर्व गार्डनमध्ये गांजा पिण्याचं खूप प्रमाण आहे आणि त्याकडं आम्ही लक्ष वेधण्यासाठी आणि ही तक्रार घेऊन सर्व महिला आम्ही आज पोलीस स्टेशनला आलेलो आहोत. तर याची निश्चितपणे नोंद घ्यावी. खरं तर कोयता गँग हा प्रकार आपल्या संगमनेर शहरात आजपर्यंत नव्हता. आता एवढ्या मागच्या 5-6 महिन्यापूर्वी सुद्धा कोयता गँग आली होती आणि आताही थोडेसे 2 जण या ठिकाणी पकडलेले आहेत. असं होता कामा नये. पोलिसांनी याकडे लक्ष द्यावं. आजूबाजूकडे किती प्रकारचं भयानक परिस्थिती ही गुन्हेगारीची निर्माण झालेली आहे. आपलं शांत असलेलं संगमनेर शहर आपण शांत सुसंस्कृत ठेवण्याचं काम निश्चितपणे आमच्या महिलांच्या हातात आहे आणि म्हणून सर्व महिला या ठिकाणी हे निवेदन देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. बारवकर साहेबांनी आमचं निवेदन स्वीकारलेलं आहे. त्याच्या प्रकारचं त्यांनी संपूर्ण समजावून घेतलेलं आहे आणि निश्चितपणे यामध्ये सगळं काही बंद होईल अशी आशा आम्हाला वाटते. तरी काल सोन्याचं दुकान फुटलं, शिवाय घरफोड्याही फार मोठ्या प्रमाणावर झालेल्या आहेत. तर ते पोलिसांनी लक्ष द्यावं अशी आमची विनंती आहे. पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांनी निवेदन स्वीकारत तातडीनं कार्यवाही करण्याचं आश्वासन दिलंय. यावेळी दीपाली पंचारिया, सरोजिनी पगडाल, वनिता गाडे, नंदा गरुडकर, अनुराधा सातपुते, सीमा खटाटे, विजया गुंजाळ, मंगल कासार, सुषमा भालेराव यांसह महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्या मोठ्या संख्येनं हजर होत्या. सुभाष भालेराव, सी न्यूज मराठी, संगमनेर. आपलं स्वतःचं घर असावं, तेही निसर्गाच्या सानिध्यात आणि अगदी परवडणाऱ्या किमतीत. तर मग SM ग्रुप संचलित ढोलेवाडी ग्रामपंचायत हद्दीमध्ये संगमनेर शहराजवळ 600 ते 850 स्क्वेअर फुटापर्यंत आकर्षक रो हाऊस विक्रीसाठी उपलब्ध आहेत. त्यांनी आम्हाला ज्या ज्या कमिटमेंट दिल्या त्या पूर्ण कमिटमेंट त्यांनी या ठिकाणी फुलफिल केलेले आहेत आणि आम्ही हे घर घेऊन सुखी आणि आनंदी आहोत. व्हरांडा, पार्किंग एरिया, स्वयंपाकघर, ड्राय बाल्कनी, बेडरूम, बाथरूम सर्व वास्तुशास्त्रानुसार बांधलेले. समोर प्रशस्त रस्ता, शुद्ध हवा आणि पाणी, वीज, स्ट्रीट लाईट यांसह सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध. खूप छान रो हाऊस आहे, लो बजेट मध्ये, शिवाय आपल्याला परवडेल असे आहे. त्याच्यामुळे तुम्ही बिनधास्त घेऊ शकता. सगळ्या सुखसोयी आहेत इथे. तेव्हा आपल्या स्वप्नातील घरासाठी आजच संपर्क करा. SM ग्रुप 97 501 93 901.